हल्ली हा विषय फार बघायला मिळतोय, कारण की मला जवळपास महिन्यातून 5 ते 6 कॉल असे असतात की आमची मुलगी पळून गेली. आतापर्यंत तर 5-6 बाप माझ्यापर्यंत इथपर्यंत आलेत. फोनवर किती बोललेत त्याचं गणित नाहीये. इथपर्यंत आले तसे माझ्या पायावरती डोकं ठेवून आम्हाला वाचवा, आमच्या मुलीला परत आणा, असे तक्रारी आहेत. मुली पळून जाऊन लग्न करतायत. का बरं? ज्या वेळेला तुम्ही पळता त्यावेळेला तो मुलगा कोणत्या क्वालिटीचा आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचं खानदान काय आहे, त्याचे संस्कार काय आहे, तुम्ही काहीही बघत नाही. डायरेक्ट पळून जाता. अरे थोडासा 5 मिनटं विचार करा. आपल्याला आपल्या आईवडिलांनी काय खचता काहून शिकवलेलं आहे, काय खचता काहून सांभाळलेलं आहे. कदाचित काही गोष्टी त्यांच्याकडनं 19-20 झाल्या असतील. महागाई मी म्हणते, परिस्थिती प्रत्येकाची एक सारखी नसते. कोण श्रीमंत तर कोण गरीब. श्रीमंताच्याही मुली पळतात आणि गरीबाच्याही पळतात. असं काही नाही. ह्याच्या सगळे सारखे. याच्यात ना जातीभेद आहे ना काही आहे. प्रत्येकाची भावना एकच, आमची मुलगी पळून गेली. घराला काळीमा लागणं, नाव खराब होणं, या गोष्टी तर आहेतच. पण स्वतः त्या मुलांचं नुकसान किती होतं हा विचार करा. कदाचित तुमचं प्रेम खरं आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना समजून सांगा की असं नाही, असं असं आहे. दुसऱ्या व्यक्तीबरोबर आम्ही लग्न जर केलं तर आम्ही सुखी होणार नाही. तर आम्हाला तुम्ही तुमच्या सहमतीने ह्या लग्नाला परवानगी द्या. आईवडिलांनी सुद्धा कुठल्याही गोष्टी, किती वर्षापासून त्यांचं नातं आहे, त्या नात्यामध्ये ते खरंच एकमेकांवरती खऱ्याने प्रेम करतात का? त्या मुलाचे आईवडील, त्या मुलीचे आईवडील सगळ्यांनी समोरासमोर बसा. शांततेने यावरती मार्ग काढा. मुलं पळून नाही जाणार. आणि पळून जाणाऱ्यांनी सुद्धा आपल्या आईबाबांनी आत्तापर्यंत आपल्याला कसं सांभाळलंय, आपण पडलोय त्यावेळेला आपल्याला उचललंय, आपल्याला कुठल्या शाळेत घातलंय, आपल्यावरती काय संस्कार केलेत, आपल्याला कशाची म्हणून आत्तापर्यंत कमी पडलेली नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा आधी 1 नाही मी म्हणत, 100 नाही लाख वेळा विचार करा आणि मग कुठलाही निर्णय घ्या. तुमचं एक जाणं तुमचं सगळं घर उद्ध्वस्त करू शकतं. तुमच्या पाठीमागे भावंड असतील, तुमच्या पाठीमागे संपूर्ण घराण्याचं नावलौकिक आहे. या सगळ्याचा थोडासा विचार करा. शिक्षण तुम्ही फक्त पळून जाण्यासाठी नाही घेतलेलं. इतके पण स्वार्थी बनू नका. आपला लग्न हा 2 कुटुंबांनी एकत्र येऊन करायचा सोहळा आहे, तर तो तसा साजरा करा. जय भवानी.